साधारण 6 दिवसांपूर्वी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा डेट अनाउन्समेंट व्हिडिओ अपलोड झाला राष्ट्रीय मराठी या चॅनलवरती आणि तेव्हापासून खरं तर आत्तापर्यंत खूप तांत्रिक अडचणी आल्या. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आम्हाला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता आलाच नाही. त्याच्यामुळे आता फ्रेशली शूट करतोय. आता ज्यावेळेला मी याचा टीझर पाहिला त्याच्या जर कमेंट सेक्शनमध्ये माझी सवय असते, की सुरुवातीचे एक 5-7 कमेंट्स आपण बघूया बाबा छान-छान पॉझिटिव्हिटी कुठे-कुठेतरी मिळेलच कुठच्यातरी कमेंटमध्ये आणि मग ती घेऊन आपण पुढच्या कामाला लागूया. एकंदरीत असा माझा अजेंडा असतो प्रत्येक वेळी. आता तर याच कमेंट चालत असताना सत्यम लोखंडे या नावाच्या एक व्यक्तीने एक कमेंट केली आहे. मराठी सिनेमा डे बाय डे असं म्हणत त्याने ग्राफ असा वर नेलाय. याचा अर्थ असा की त्याचं असं म्हणणं आहे की अरे आजकाल ना मराठी चित्रपट दिवसेंदिवस असे वर जात आहेत बाबा किंवा दर्जा वाढतोय आणि हिचं पॉझिटिव्ह कमेंट आपण सगळेजण जाणतो. आता याला 19 रिप्लाय होते. म्हटलं की यार बघूया जरा काय-काय छान-छान कमेंट्स आल्या. तर नूडल नेमेसिस नावाचं एक अकाउंट आहे. तो असं म्हणतोय की आखिर कब तक शिवाजी के ऊपर डिपेंडेंट रहोगे घाटियो. दूसरी रीजनल इंडस्ट्रीज कितने अच्छे-अच्छे फिल्म्स बना रहे हैं और तुम अभी तक एक ही टॉपिक को घिसे जा रहे हो. याला 5 जणांनी लाईक केलंय. त्यालाच लोकांनी बऱ्यापैकी घेतली त्याची आणि कमेंट्समध्ये मग तो आणखीन लोकांना रिप्लाय करत त्यांनी लिहिलंय की देअर हॅव ॲट लीस्ट 100 फिल्म्स ऑन शिवाजी. ट्राय टू मेक समथिंग डिफरंट टू ग्रो मराठी सिनेमा लाइक रिजनल इंडस्ट्रीज ऑफ साऊथ. याला 3 जणांनी अगेन लाईक दिलंय. आता मंडळी त्याचं जे म्हणणं आहे बेसिकली की तुम्ही काय येऊन जाऊन महाराजांवरती चित्रपट बनवताय. साऊथचे फिल्म्स बघा कुठे चाललाय, इकडच्या फिल्म्स बघा कुठे चाललाय, रिजनल फिल्म्स बघा कुठे चाललाय. त्याचं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे का? तर अजिबात नाही. पण मग ज्या पद्धतीने त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय आणि त्याच्यानंतर त्याचं हे म्हणणं आहे, की येऊन जाऊन तुम्हाला महाराजांचाच टॉपिक मिळतो का? तर हो, मला त्याला असं सांगायचं आहे, की हो. कारण कसं आहे ना, हॉलिवूडमध्ये ना गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने हजारो फिल्म्स अशा बनत आलेल्या आहेत, ज्यांनी इमॅजिनरी हीरोज बनवलेत. सुपरमॅन, स्पायडरमॅन, आयर्न मॅन, फॅन्टास्टिक फोर एंड व्हॉट नॉट. म्हणजे या सगळ्या फिल्म्स ज्या आहेत, यातले जे हीरोज आहेत, ते इमॅजिनरी हीरोज आहेत. आपण बोलतोय महाराजांबद्दल. ज्यांचा आदर्श येणाऱ्या पुढच्या हजारो, लाखो, करोडो वर्षातल्या प्रत्येक पिढीने घ्यायला पाहिजे असं हे एक व्यक्तिमत्व. तर का नको त्यांच्यावरती चित्रपट बनायला पाहिजे? आणि तुमचं म्हणणंही एका अर्थाने योग्य आहे, की यार दर्जेदार चित्रपट नाही बनत. पण मग तू असं नाही लिहिलं ना राजा. तुझ्या मनातला जो द्वेष आहे ना महाराजांबद्दलचा तो दिसतोय. तर मला तुम्हा सगळ्यांना असं सांगायचं आहे, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तिथे कमेंट्समध्ये जाऊन काय करायचं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण एकंदरीत ना हे तेच लांडगे आहेत, जे लांडगे आपल्या आजूबाजूला असतात, जे मराठीच असतात. तर मी मराठी का तुम्ही म्हणाल, की यार त्याने तर हिंदीमध्ये कमेंट केली सांगते. ज्यावेळेला नूडल नेमेसिसवरती तुम्ही क्लिक कराल, त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येतं, की याच चॅनलवरच्या छावाबद्दलच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी मराठीत कमेंट केलेली आहे. आणि ते मराठी पण असं तोडकं-मोडकं अमराठी माणूस ज्यावेळेला मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, तसं मराठी नाही येत नॉर्मल मराठी माणूस जसं मराठी बोलतो, तसं मराठी आहे. म्हणजे तुमची मराठी फिल्म इंडस्ट्री भिकारी आहे, तर मग हिंदी फिल्म इंडस्ट्रीने पैसा लावला तर त्यांचेच कलाकार घेतील ना, असं त्याने तिथे लिहिलंय. आता तिथे तो चांगलं बोलतोय छावा चित्रपटाबद्दलचा. पण मग त्याचा जो द्वेष आहे ना महाराजांबद्दलचा, तो इथे आपल्याला कमेंट्समध्ये लक्षात येतो. आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांना असं सांगायचं आहे, की महाराजांबद्दल ना कितीही चित्रपट बनले तरी मला वैयक्तिक प्रॉब्लेम नाहीये. ते दर्जेदार बनावेत. पण ते आईच्या पोटातून प्रत्येकजण शिकून येत नसतो. आणि हळू-हळू सातत्याने ज्यावेळेला तुम्ही कुठच्या गोष्टीवरती काम करता, तेव्हा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पारंगत होत जाता. तुमची प्रॅक्टिसने तुम्ही परफेक्शनकडे जात जातात. आणि या चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं तर बजेट चांगलं दिसतंय यार. मी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाबद्दल बोलतेय. एकंदरीत डेट अनाउन्समेंट व्हिडिओवरून आपल्याला बजेट चांगलं वाटतंय, सिनेमॅटोग्राफी चांगली वाटते, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट हॅज डन सच अ फॅन्टास्टिक जॉब. कारण का इथून मागे आपल्या 1 ते 2 त्याच गोष्टींमध्ये फार तक्रारी असायच्या, की कॉस्ट्यूम कसली भिकारचोट कॉस्ट्यूम्स घेतात लिटरली म्हणजे की त्याला काही अर्थसुद्धा नाहीये त्या कॉस्ट्यूम्सला. अगदी चौकातले जे गणेशोत्सवामध्ये जे नाटकांमध्ये लहान-लहान पोरं वापरतात ना, ते कॉस्ट्यूम्स आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये दिसतात, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये. तर तिथे तुम्ही नक्कीच तक्रार करा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं, तो राग, तो द्वेष यांच्या ढुंगणाला का आग लागते ना, ते मी तुम्हाला सांगते. कारण काय ना मंडळी, छावा चित्रपट ज्यावेळेला रिलीज झाला होता ना, त्यावेळेला लोकं भावूक होत होते. 40 दिवस शंभूराजेंनी ज्या यातना सहन केल्या ना, त्या आपल्यापैकी बऱ्याच सगळ्या जणांना माहिती सुद्धा नव्हत्या. कारण का कुठे लिहिल्याच नाहीत ना, इतिहासात शिकवल्याच नाही. महत्त्वाचं नसेल वाटलं कदाचित त्यांना. त्यावेळेसचे जे म्हणजे अगदी भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे जे काही सत्तेमध्ये बसलेली माणसं असतील किंवा हू एव्हर वॉज देअर तर मला असं वाटतं, की त्या लोकांना वाटलं नसेल, की महत्त्वाचं आहे हे, मग कशाला सांगायचं? पण मग आता ज्यावेळेला छावा चित्रपट आपण पाहतो आणि त्याच्यानंतर आपण त्या वेदना बघतो किंवा त्या चित्रपटात तर काही जास्त दाखवलं पण नव्हतं त्यांनी, पण लोकं ज्या पद्धतीने भावूक होत होते, त्या रील्स ज्या आपल्या सगळ्यांसमोर येत होत्या, एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याच आजूबाजूच्या काही मराठी माणसांच्या बुडाला आग लागली होती. आता ते कोणते मराठी आहेत जे अगदी सिंहाची कातडी घालून आपल्या समोर येतात, पण आतमध्ये ते लांडगे आहेत, हे आपल्याला आता ओळखण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आता या लांडग्यांना काय चोप द्यायचंय तिथे जाऊन कमेंट्समध्ये, कमेंट्सच्या माध्यमातनं, ते तुम्हा सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. एकंदरीत आता आजच्या रिव्ह्यूला मी सुरुवात करतेय.
डेट अनाउन्समेंट व्हिडिओ आहे. तब्बल 2 मिनिटांचा तो आहे. पण कधी सुरू झाला, कधी संपला खरंच नाही कळलं. मी हा हा व्हिडिओ जवळ-जवळ 15 ते 16 वेळा पाहिला असेल आणि तरी मन नाही भरलं. कारण महेश मांजरेकर यांचे काही ठळक असे चित्रपट आहेत, जे कल्ट चित्रपट म्हणून आपण सगळेजण ओळखतो किंवा आपल्या हृदयात ते कैद आहेत आणि त्यातलाच हा एक चित्रपट याचा आधीचा चित्रपट म्हणजेच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जो 2009 साली आला होता. त्यावेळेला त्यांनी मुंबईमध्ये राहणाऱ्या एका मिडल क्लास मराठी माणसाची जी अडचण आहे किंवा त्याची जी एक सिच्युएशन आहे ती त्यांनी मांडली होती फार सुंदररित्या आणि फॅन्टसी ड्रामा या जॉनरातले चित्रपट मला त्याच्याचमुळे खूप आवडतात. कारण तुमच्या इमॅजिनेशनमध्ये तुम्ही अगदी कुठल्याही स्तरावरती जाऊन इमॅजिन करून सुंदररित्या तो चित्रपट गुंफू शकतात आणि इथे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचं सुंदर असं चित्र पाहायला मिळतंय. एकंदरीत संपूर्ण डेट अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये इतक्या सगळ्या ठिकाणी अंगावरती शहारे आले आणि माझे आवडणारे काही सीन्स मी पटापट सांगते. सगळ्यात पहिला सीन जिथे महाराज घोड्यावरनं येताना आपल्याला दिसतायत. कमाल म्हणजे तो शंखनाद बॅकग्राऊंडला आणि घोड्यांच्या त्या पायांचा आवाज आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे राजं. आहाहा! कमाल! आणि त्याच सोबत महाराज ज्यावेळेला महादेवाच्या पिंडीच्या तिथे बसलेले आपल्याला दिसतात ध्यान करताना, तर तोही सीन मला खूप जास्त आवडला. त्याच्यानंतर एक बहीण-भावंडांची जोडी आहे, जी महाराजांना आवाज देते, महाराजांना बोलावतीये आणि कदाचित त्याच चिमुरडीच्या बोलावण्यानंतर महाराज येतायत. असा एक सिक्वेन्स असणार आहे चित्रपटामध्ये. पण त्या टेकडीवरून जाताना हीच बहीण-भावाची जोडीसुद्धा मला खूप जास्त आवडली आणि या जोडीबद्दल मला स्पेशली बोलावसं वाटतंय. या चित्रपटाची कास्टिंग इतकी सुंदर केलेली आहे, की मी कायच बोलू. कारण जर का तुम्ही त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना ओळखत नसाल, तर तुम्ही आयुष्यात खूप काही मिस करताय मी तुम्हाला सांगते. नाळ 2 चित्रपटामध्ये ही बहीण-भावंडांची जोडी होती आणि या दोघांनी त्या चित्रपटामध्ये कमालीचं काम केलं होतं. इनफॅक्ट संपूर्ण चित्रपट त्यांनी त्यांच्या अंगखांद्यावरती उचलून घेतला होता आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी खूप-खूप धन्यवाद. मी असं म्हणेन महेश मांजरेकर यांचे मी खूप-खूप आभार मानते. कारण त्यांनी खूप सुंदररित्या कास्टिंग केलेली आहे. सिद्धार्थ बोडके यांच्याबद्दल बोलूया. महाराजांच्या भूमिकेमध्ये खूप जास्त कन्विन्स ते करतायत आपल्या सगळ्यांना आणि याच्या आधी मी त्यांचं देव माणूस या चित्रपटामध्ये काम पाहिलं होतं आणि वधचा तो रिमेक होता. सौरभ सचदेवाच्या कॅरेक्टरला त्यांना दाखवायचं होतं आणि ज्या लेव्हलचं काम त्यांनी देव माणूस या चित्रपटामध्ये केलंय, लिटरली समोर आल्यानंतर मुस्काटात मारायची इच्छा होते आणि तसंच ते घाणेरडं एकदम क्रूर असं ते कॅरेक्टर होतं आणि खूप सुंदररित्या त्यांनी ते पडद्यावरती साकारलं होतं. सो येस, आय थिंक महाराजांच्या भूमिकेमध्ये सिद्धार्थ बोडके खूप-खूप कन्विन्सिंग मला तरी वाटले. पुढच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये पृथ्वी प्रताप पण दिसणार आहेत. मंगेश देसाई आहेत, सयाजी शिंदे आहेत, इतरही बरेचसे कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलेलं आहे महेश मांजरेकर यांनी आणि त्याच्याचमुळे मला खूप विश्वास आहे. कारण 2009 साली आलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट अजून सुद्धा तितकाच ताजा-तवाना आहे राव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि त्याचमुळे या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वल पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट सुद्धा तितकाच कमालीचा असेल, तितकाच दर्जेदार असेल, यात काही शंकाच नाही. दिवाळीला येतोय हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला अजून बराच अवकाश आहे. बट आय थिंक इट्स अ गुड स्ट्रॅटेजी बाय द मेकर्स. त्यांनी आत्ताच त्याचा टीझर अपलोड केलाय. एक डेट अनाउन्समेंट व्हिडिओ म्हणूया त्याला आपण आणि बऱ्यापैकी सुंदर अशा सगळ्या गोष्टी दिसतायत. पण आता एकच तक्रार आहे. हां. आणि ती तक्रार मांडायची कारण अजून बराच अवधी आहे. अजून पण त्यांच्याकडे खूप संधी आहे. या डेट अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये ना महाराज ज्यावेळेला त्या एका हनुमान मंदिराच्या तिथे एका माणसाच्या कानशिलात लगावतायत, तर तिथे ना थोडासा डबिंगमध्ये प्रॉब्लेम आपल्याला जाणवतोय. ते कदापि होऊ देणार नाही आणि जो कोणी याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याचा कारण आणि हा शब्द लिटरली व्हर्बली असा बोलला गेलाय असं दिसतच नाहीये, पण तो मग ऐकायला आपल्याला येतोय आणि थोडंसं ते सिंक्रोनायझेशन चांगलं झालेलं नाहीये. तर मला मेकर्सला अशी विनंती करायची की प्लीज हा चित्रपट म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक नॉस्टॅल्जिया तर असणारच आहे. पण महाराजांशी रिलेटेड हा चित्रपट जो आहे हा येतोय त्याच्यामुळे आम्ही सगळेजण भयंकर एक्सायटेड आहोत. या चित्रपटाचं खुल्या हाताने स्वागत आपण सगळेजण करणार आहोत. फक्त अशा मायनर मिस्टेक्सला काहीच प्राधान्य नसेल या चित्रपटामध्ये, याची प्लीज काळजी घ्या. आणि या एकंदरीत हा होता माझा रिव्ह्यू पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या डेट अनाउन्समेंट व्हिडिओबद्दल. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, हे असे जे लांडगे आहेत, यांचं काय करायचं तेही मला जर कमेंट्समध्ये कळवा बरं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.